नमस्कार मित्रांनो. शेळी पालनामध्ये खरंच नफा किती होतो आणि याच्याबद्दल तर माझा एक व्हिडिओ ऑलरेडी आहे. पण शेळी पालनात खरंच नफा होतो का, हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला की सर शेळी पालन करायचंय मला, पण त्याच्यात खरंच काही नफा होतो का. तर सर्वांचा जो प्रश्न आहे की शेळी पालनात खरंच नफा होतो का, याच्यावर हा व्हिडिओ मी बनवलाय की शेळी पालनात खरंच नफा होतो का. ऍक्च्युली जर मला तुम्ही हा प्रश्न विचारला की सर शेळी पालनात खरंच नफा होतो का, तर याचं माझं जर उत्तर आहे ते आहे हो. पण तुमचं उत्तर पण तेच असेल याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. यांनी या बरीच काही कारण आहेत. कारण की शेळी पालन करण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे याच्यावर तुमचं सगळं डिपेंड होतं की बाबा शेळी पालन करायचं म्हणजे शेळी पालनात तुम्हाला नफा होऊ शकतो का, शेळी पालनात तुम्हाला नफा नाही होणार, हे सगळं त्याच्यावर डिपेंड करतं. त्याच्यामुळं मला तुम्ही जे लोक मला फोन करून विचारतायत की सर शेळी पालन मला करायचंय, मग ह्याच्यात खरंच नफा होऊ शकतो का, एक तर त्याच्यात माझाही टाइमपास होतो, मी पण तुम्हाला काही व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही आणि तुम्हालाही त्याच्यातून व्यवस्थित एक उत्तर भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी बनवलाय, व्यवस्थित लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. त्याच्यातून बऱ्यापैकी तुम्हाला सगळं काही म्हणजे बऱ्यापैकी सगळे उत्तर मिळतील तुम्हाला. सगळ्यात सुरुवातीला मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की काही लोकांना पेट्रोल पंप पण परवडत नाही. म्हणजे काही लोकांचं काय असतं की पेट्रोल पंप आहेत त्यांच्याकडे, त्यांनी चालवायला घेतले, त्यांना पेट्रोल पंप भेटलेले. बऱ्याच लोकांचे काही असे मोठे मोठे पेट्रोल पंप आहेत, पण त्या लोकांना ते पेट्रोल पंप पण परवडत नाही. आणि काही लोकांचे छोटे झेरॉक्सचे दुकानं आहेत, तर ते लोक त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये म्हणजे महिना नाही म्हणलं तरी 30-40 हजार 50,000 1 लाखापर्यंत कमवतात झेरॉक्सच्या दुकानामधून. आणि तेच काही जर पेट्रोल पंपची अशी अवस्था आहे की त्यांना ते पेट्रोल पंपवरच्या लेबरचं पेमेंट करणे म्हणजे शक्य नाहीये की जे लेबर काम करतात पेट्रोल पंपवर. मग आता पेट्रोल पंप परवडत नाही अशी गोष्ट आहे का. पेट्रोल पंप तर प्रत्येकाला लागतो, पेट्रोल प्रत्येक जण विकत घेतो, तरी पण पेट्रोल पंप विकणाऱ्याला पेट्रोल पंप परवडत नाही. म्हणजे पेट्रोल पंप जो चालवतो तो. आणि मी असे बरेच उदाहरणं देऊ शकतो की जे पेट्रोल पंप परवडत नाही म्हणून बंद. आणि बरेच अशी उदाहरणं देऊ शकतो की झेरॉक्सच्या दुकानातून काही लोकांनी 1-2 लाख रुपये कमवतात महिन्याला, आणि त्याच्या झेरॉक्सच्या दुकानावर 10-12 लोक कामाला. मग आता ह्याच्यामध्ये चूक कुठं होते, पेट्रोल पंप मध्ये होते का झेरॉक्स मध्ये होते. हे मी उदाहरण ह्याच्यासाठी देतोय की तुम्हाला शेळी पालन करायचं आहे हे पण ह्याच्यामध्येच मोडतं. कारण की शेळी पालन हे नफ्यात होऊ शकतं का नाही ह्याच्यावर फक्त म्हणजे ते पूर्ण एक बिझनेस म्हणून जर विचार केला तर त्याच्यावर त्याचे उत्तर भेटतील. एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, कोणताही बिझनेस ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस तुम्ही तो कसा करता, तुम्ही त्याचे नियोजन कसं केलंय, तुम्ही त्याच्यासाठी किती वेळ घालवता, तुम्ही तो बिझनेस म्हणजे तुम्ही त्या बिझनेसमध्ये किती लक्ष घालता, तुम्ही त्या बिझनेससाठी किती वेळ काम करता, तुम्ही त्याच्यामध्ये किती काळ टिकून राहू शकता आणि तुम्ही त्याच्या संदर्भात कोणाचे मार्गदर्शन घेता, या गोष्टींवर तुमचा बिझनेस ठरतो. आता मग शेळी पालनाचा ह्याचा काय संबंध, तर जिथे बिझनेस नाव आहे तिथे शेळी पालन ठेवा. शेळी पालन तुम्ही कसं करता, शेळी पालनाचं तुम्ही नियोजन कसं करता, शेळी पालनासाठी तुम्ही स्वतःचा किती वेळ घालवता, शेळी पालनामध्ये तुम्ही किती लक्ष देता, शेळी पालनासाठी तुम्ही किती वेळ काम करता, शेळी पालनामध्ये तुम्ही किती काळ टिकून राहता, आणि शेळी पालनाच्या संदर्भात तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेता, ह्याच्यावर तुमचं शेळी पालन जे आहे ते ठरतं की शेळी पालन तुम्हाला खरंच प्रॉफिटेबल आहे का, शेळी पालन तुमचं खरंच बिझनेस म्हणजे शेळी पालनाच्या बिझनेसमध्ये तुमचा खरंच तुम्हाला नफा होऊ शकतो का नाही. तुम्ही असं 10 लोकांना विचारले, ज्यांना नफा झाला ते म्हणतील हो झालाय, ज्यांना नाही झाला त्यांना ते म्हणतील मला नाही बाबा शेळी पालन परवडत नाही. त्याच्यावर तुम्ही हे विचारत बसू नका की शेळी पालन खरंच परवडतं, शेळी पालनामध्ये किती पैसे उरू शकतात. तुम्हाला करायचंय नाही करायचं हे ठरवा. करायचं असेल तर ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की कोणताही बिझनेस करताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, आपण काय करू शकतो, ह्या लक्षात घ्या आणि ह्याच्यानुसार तुम्ही काम करा. जर असं झालं तर तुम्हाला ते बिझनेस परवडू शकतो, मग शेळी पालन असो का नसो. बऱ्याच जणांचे मला फोन ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांचं असं बोलणं असतं की माझ्याकडे म्हशी आहेत किंवा माझ्याकडे म्हशी होत्या,
पण त्या काही परवडत नाहीत. आता मला शेळ्यांचं करायचं आहे. बरेच जण म्हणतात माझ्याकडे गायी आहेत, पण ते काही परवडत नाही, आता मला शेळ्यांचं करायचं आहे. बरेच जण असं म्हणतात की माझ्याकडे बॉयलर कोंबड्याचे 8,000 पक्ष्यांचं शेड आहे, 10,000 पक्ष्यांचं शेड आहे, 15,000 पक्ष्यांचं शेड आहे. मला एक फोन आला होता ह्याच्यावरून दुबईवरनं, की माझ्याकडे बॉयलर कोंबड्याचं माझं 1,00,000 पक्ष्यांचं शेड आहे UP मध्ये, पण मला ते काही परवडत नाहीये सध्या, म्हणून मला शेळीपालन चालू करायचं. मग तुमचं सगळं हे असताना कशावरून तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला शेळीपालन परवडेल? ज्या वेळेस तुमचं म्हशीचं एक व्यवस्थित बिझनेस चालू केलाय तुम्ही, तो तुम्हाला परवडत नाही. गाईचं तुम्ही चालू केलंय पण ते तुम्हाला परवडत नाही. बॉयलर कोंबड्याचं चालू केलंय ते तुम्हाला परवडत नाही. मग तुम्हाला शेळीपालन परवडेल हे कशावरून? कारण की गाई म्हशीचं करणारे पण लोकांचे भरपूर असे लोक आहेत की त्यांना गाई म्हशीचं खूप परवडतं. भरपूर असे बॉयलर कोंबड्याचे करणारे लोक आहेत की ज्यांना बॉयलर कोंबड्यांचंही परवडतं. मी स्वतः त्याच्यामध्ये मोडतो. मला बॉयलर कोंबड्याचं 10,000 पक्ष्यांचं शेड आहे, मला खूप परवडतं. मग तुम्ही कशावरून म्हणू शकता की मला या सगळ्या गोष्टी परवडत नाहीयेत म्हणून मला फक्त शेळीपालन करायचंय? आणि तुम्हाला शेळीपालन जर करायचं तर मग शेळीपालन कशावरून तुम्ही हे गॅरंटी घेऊन करताय की या सगळ्या बिझनेसमध्ये लॉस झाल्यानंतर तुम्हाला शेळीपालन मध्ये सुद्धा प्रॉफिट होऊ शकतो? मग तुम्हाला शेळीपालनही परवडणार नाही. त्याच्यामुळं मी परत एकदा सांगतो की कोणताही बिझनेस ज्यावेळेस तुम्हाला करायचा आहे तो त्यावेळेस तुम्ही एकच लक्षात घ्या की तो बिझनेस तुम्हाला केव्हा परवडेल, की ज्यावेळेस तुम्ही तो बिझनेस कसा करताय, त्याचं नियोजन कसं करताय, तुम्ही त्याच्यासाठी किती वेळ घालवताय, तुम्ही त्या बिझनेसमध्ये किती लक्ष देताय, त्याच्यासाठी किती वेळ काम करताय, तुम्ही त्याच बिझनेसमध्ये किती काळ टिकून राहता आणि तुमचं त्या बिझनेसच्या संदर्भात तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेता, याच्यावर तुम्ही कोणत्याही बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकता. मग तो शेळीपालन असो, गाई म्हशीचा असो किंवा बॉयलर कोंबड्यांचा असो. ह्या सगळ्या गोष्टी शांततेने विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा शांततेने विचार केल्यानंतर तुम्हाला जर आणखी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ऍड झालेला असाल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही प्रश्न विचारा. बाकीचे मित्र तुम्हाला जे आहेत लोक आहेत ते तुम्हाला मदत करतील. किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याच्याबद्दलही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय देतो. नाही तर मला पर्सनली तुम्ही ह्याच्यावर कॉल करू शकता, म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज करा. मला जर वेळ भेटला तर मी त्याला उत्तर देईल, किंवा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही कमेंट केली तर मी तिथे तुम्हाला उत्तर देईलच, त्याच्यात काही वाद नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही याच्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर. आणि जर तुम्हाला तुमचा जो कोणत्या माझ्या ग्रुप सोडून जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड असाल तर हा व्हिडिओ त्या ग्रुपमध्ये पण शेअर करा, म्हणजे जे लोक ऑलरेडी त्यांचे काही प्री एस्टॅब्लिश बिझनेस आहेत त्याच्यामध्येच कसा नफा कमवता येईल याच्याबद्दल विचार करतील. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. जर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड नसाल तर त्या लिंकचा वापर करून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हा. माझ्या फेसबुक पेजची पण लिंक मी तिथे शेअर केलेली आहे. फेसबुक पेज पण हे करा, फेसबुक पेज पण लाईक करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मी होईल तेवढा प्रयत्न करतोय की यूट्यूबवर जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करू शकू, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला फ्रीमध्ये माहिती मिळेल. मला पर्सनली प्रत्येकाला उत्तर देणं पॉसिबल उरलेलं नाहीये. बरेच जण, तुम्हाला खूप जणांनी मला चांगला सपोर्ट केलाय, बरेच जण मला डायरेक्टली फोन करतात. जर मला बोलायचं असेल तर मी परत म्हणजे बोलण्यासाठी चार्ज करतो, म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की ज्यांना खरंच शेळीपालनाची गरज आहे त्यांच्याबद्दलच तेच लोक मला पेमेंट करून माझ्याशी बोलतात. तुम्ही जर मलाच बोलायचं असेल तर माझा 1 दिवसाचा चार्ज आहे 500 रुपये. तुम्ही तो पेड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला वेळ देईल, त्या वेळेत आपण बोलू. पण जर समजा तुम्हाला फक्त शेळीपालनाबद्दल फ्रीमध्ये माहिती पाहिजे असेल, आणि मी शक्यतो हेच सांगतोय की मला पेमेंट करू नका, तुम्ही माझे व्यवस्थित व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये मी होईल तेवढं सगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय. ती व्हिडिओ पहा आणि त्याच्यातूनच तुम्ही माहिती घ्या. हा, पण याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही ठीक आहे, तुमच्यासाठी मी शेवटचा ऑप्शन ठेवलेला आहे. पण होईल तेवढं पहिल्या ऑप्शनचाच विचार करा. फ्रीमध्ये होत आहे सगळं आणि मी होईल तेवढी पूर्ण माहिती द्यायचा विचार करतो. तुम्ही मला फोन केल्यानंतर मी काही याच्या व्यतिरिक्त असं काही बोलणार नाही. तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.